मोरया डिझाईनचं पोलकं कसं शिवायचं? तर जय श्री स्वामीनारायण. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल पल्लवी धांडे. जय श्री स्वामीनारायण. कटिंग तर मी भरपूर करून ठेवलेले होते, पण आता वेळ आलेली आहे मशीनवर बसायची आणि शिवायची. ओके, तर मी जे डिझाईन्स घेतल्या होत्या त्याच्यावरती मला फक्त गळ्याचा आकार टाकून बाकीच्या पूर्ण उलटवायचं होतं. तर मटेरियल जे घेतलेलं होतं त्याच्यामध्ये मी आधी मापात सकटच घेतलेलं होतं, त्याच्यानंतर त्याच्यावर प्रिंट केली होती. पण गळ्याचं जे साईज आहे ते व्यवस्थित असं मागचा जो गळा आहे त्याला बघून आणि हा ड्रेसावरती एकदम छानपैकी अशी व्यवस्थित घडी करून घेतली. त्याच्यानंतर त्याच्यावरती मी दुसरा जो गळा आहे तो ठेवलेला आहे, कारण मापासाठी. ओके, तर हा जो बॅक साईड आहे खूप मोठा गळा आहे, 5-5.5 इंचाचा जास्ती असेल, आणि जो पुढचा गळा असतो तो खूप छोटा असतो. तर मी फक्त मापापुरतीच घेतलेलं होतं आणि मला षटकोनी गळा तयार करायचा होता, चौकोनी मला आवडत नाही तेवढा. तर मी ठीक आहे म्हटलं, तर चला छानपैकी अशी डिझाईन तयार करू. तर षटकोनी आकार घेतलेला आहे आणि आकार तुम्ही बघू शकता किती छान आणि सुंदर आहे, पण त्याला फिनिशिंग नाही आहे. तर शिवताना फिनिशिंग होऊनच जाते, त्याचं काही टेन्शन नसतं. ओके, तर आता आपल्याला घ्यायचं आहे जे आपण कपडा घेतलेला आहे त्याची बॉबिन केस पुरवून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आता गळा जो आकार आहे त्याच्यावरती व्यवस्थित फिनिशिंगनुसार शिलाई करून घ्यायची आहे आणि थोडंसं पाऊण इंच मी शिलाईचं एक्स्ट्रा मार्जिन घेतलेलं आहे, कारण गळा रुंदी ही खूप बारीक आणि छोटी दिसते आहे. तर त्याच्यावरून मी गळाची जी विड्थ आहे ती थोडीशी वाढवून घेतलेली आहे शिलाई करताच. ओके, तर आतला जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे, पण त्याच्या आधी एकदम प्रॉपर शिलाई मला द्यायची होती. तर मी तिला व्यवस्थित फिनिशिंग देऊन घेतली, दोरा कट करून घेतला आणि आता आपल्याला करायचं आहे काखुलीची बाजू. तर काखुलीची बाजू जी आहे ती सुद्धा मी पाऊणच इंच म्हणजे करणार आहे आणि शिलाई करून त्याला कटसुद्धा मी करून घेणार आहे. ओके, तर मरून कलरचा हा जो कपडा आहे त्याचा आपल्याला छानपैकी असं शिवायचा आहे. तर मी कालच्या दिवशी जो व्हिडिओ टाकलेला होता तो व्हिडिओ कोणी बघितला आणि लाईक केलं का? आणि मला सांगा, ज्यांनी यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे त्यांनी मॉनेटायझेशनसाठी काहीतरी पाऊल उचललं आहे का? चॅनल आपलं नक्की मॉनेटाईज करून घ्या, कारण भरपूर दिवस झाले मी तुम्हाला हे करते प्रयत्न, जसं की मी करते आहे व्हिडिओ तसे तुम्ही सुद्धा करा आणि अर्निंग कमवा. जर तुम्ही घरामध्ये एक फक्त हाऊसवाईफ आहे तर तुम्ही काहीतरी करू शकता. ओके, घरातल्या घरामध्ये तुम्ही व्हिडिओ बनवू शकता. तुमच्या अंगी जी कला आहे ती कला तुम्ही समोर आणा आणि छानपैकी तुमचे व्हिडिओ तुम्ही लोकांसमोर ठेवा. जसं की आता मला शिलाईचं काम येतं तर मी शिलाईचं टाकते, पार्लरचं येतं तर पार्लरचं टाकते. पण पार्लरचं कसं असतं की बायका नको म्हणतात टाकायला, ताई टाकू नका. तर बायकांचे एवढे व्हिडिओ मला पण नाही आवडत तेवढं टाकायला, पण ज्यांना आवडतं त्यांचं मी टाकत असते आणि आधीच विचारून घेते की टाकू का. आता गणेशाचं जे आहे ते गणेशाचे हे जे मोरयाचे जे पॅटर्न आहे हे पॅटर्न आता मला शिवायचे होते आणि ऑर्डर जर करायचे असेल तर तुम्ही ऑर्डरसुद्धा करू शकता, कारण मी फक्त 8-9 ड्रेसचे प्रिंट केलेले आहे. मी जास्ती करत नाही, कारण मी स्वतः कंटाळा करते आता काही गोष्टीचा. हे मागच्या वर्षीचे जे 8-10 प्रिंट माझ्याकडे पडलेले होते, 8-10 प्रिंट, तेच मी करत आहे पूर्ण आणि तेवढ्याच ऑर्डर मी घेणार आहे. तर आपल्याकडे 10 प्रिंट आहे पडलेल्या. तर ज्यांना ड्रेस घ्यायचा असेल त्यांनी घरी यावे आणि ड्रेस घेऊन जावे. आणि हा जो ड्रेस मी करते आहे तो ड्रेस आहे 3.5 ते 4 वर्षाच्या मुलीचा आहे. ज्यांना योग्य वाटेल त्यांनी घेऊन जावे. त्याच्या किमती मी तुम्हाला फोनवर सांगेलच. ओके, ज्यांनी व्हॉट्सअप केला त्यांना तर मी सांगेलच. आता बघा, गळा उलटवून घेतलेला आहे आणि पूर्ण आधी जशी शिलाई टाकलेली होती तशीच आपण शिलाई पूर्ण उलटवून तशीच्या तशी शिलाई पूर्ण करून घेतलेली आहे. त्याच्यावरती खालची जी बाजू आहे तिला सुद्धा तशीच्या तशी करून घेणार आहे. तर बघा किती छान आणि सुंदर अशी फिनिशिंग आलेली आहे. तर ज्यांना करायचं आहे त्याने नक्की करा, कारण की एक सपोर्ट म्हणून मी फक्त तुम्हाला एक मोटिवेशन म्हणून असं सांगते आहे की ज्यांना करायचं असेल त्यांनी खरंच करू शकता. याच्यामध्ये पण खूप पैसा आहे. आपण म्हणतो ना यूट्यूब काय यूट्यूबचे व्हिडिओ टाकते, पण घरामध्ये बसून जर तुम्हाला काहीतरी करून दाखवायचं आहे तर एकमेवच ती प्लॅटफॉर्म आहे, त्याच्यावरती आपण काहीतरी करू शकता. ओके, आणि माझा जो बिझनेस आहे तो ऑलवेज मी याच्यावरतीच वाढवलेला आहे आणि गेल्या 7 वर्षामध्ये भरपूर पैसा कमवलेला आहे मी याच्यामध्ये. आणि
असं काही नाही की यूट्यूबवरती माझं अजून पेमेंट आलेलं नाही आहे, पण कसं आहे की जर आपण हे केलं, रोजचं जे काम करतो आहे ते त्याचाच व्हिडिओ बनवा आणि टाका. आता तुम्ही म्हणत असाल की ताई तुमचं पेमेंट आलं का? तर पेमेंट तर नाही आलं, पण मी जे काम करते त्याच्यामधून माझं रोजच पेमेंट होत असतं. ओके. जर क्लायंट आले तर माझं फेशियल वॅक्स, थ्रेडिंग, कटिंग तर मी पण घरी पण सुद्धा कटिंग घेत नाही आहे, पण माझं इन्कम त्याच्यातून चालू असतं. रेंटल असतं त्याचं चालू असतं. त्याच्यानंतर आपल्याकडे शिवणकामाचं जर काही आलं तर ते चालू असतं. माझं ऑलवेज चालूच आहे इन्कम. त्याच्यामुळे थोडंसं दुर्लक्ष या यूट्यूबकडे होतंच. पण ज्यांनी मनापासून खरंच काहीतरी करायचं होतं तर त्यांनी यूट्यूबवरती येऊन भरपूर काही कमवून मोकळे झालेले आहे. तर मला असं वाटतं की ज्यांना काही करायची इच्छा असेल ना, तर 2 वर्ष तुम्ही डोळे बंद करून यूट्यूबवरती लक्ष द्या. आणि मला असं वाटतं ना की माझं जे बिझनेस आहे तो बिझनेस फक्त आणि फक्त Instagramमुळे वाढलेला आहे. तर तुम्ही Instagramची सुद्धा हेल्प घ्या, जेणेकरून तुम्हाला त्याच्यावरती कस्टमर मिळतील. खूप कस्टमर Instagramवरती अवेलेबल असतात. आणि तुम्हाला खरंच सांगते, एक प्लॅटफॉर्म असं निवडा, Instagram झालं, Facebook झालं किंवा YouTube झालं. या तिन्हीपैकी एक तुम्ही कोणतंही चूज करू शकता आणि तुमचा जो बिझनेस आहे तो तुम्ही त्या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही डेव्हलप करू शकता. ओके. तर मी स्वतः सांगते की मी Facebook आणि Instagram याच्यावरतीच डिपेंड होती आणि आतापर्यंत सुद्धा त्याच्यावरच डिपेंड आहे. पण आता मध्येच YouTubeचं मी केलं होतं, तर YouTubeमुळे पण मला खूप हेल्प झालेली आहे. तर बघा, आता आता हे जे ड्रेस बनवले, मागच्या वर्षी पण मी ड्रेस विकले गेले होते माझे आणि यावर्षी तर जातीला त्याची खात्री आहे. कारण मी कोणचंही काम करो, मला त्या गोष्टीला कोणी हात पकडू शकत नाही. कारण भरपूर करून झालं माझं आणि लोकं पण ओळखीचे होऊन गेलेत या बाबतीमध्ये मला. तर कसं आहे, जर आपण जे काम आहे ते मनापासून करत गेलो ना, तर आपले कस्टमरसुद्धा वाढत जातात आणि माझे कस्टमर इतके काही म्हणजे भरवशाचे आहे, की मी जरी घरी नसली तरी माझी वाट बघतील आणि ताई तुम्ही या. मी जरी गावाला गेली कुठं तर म्हणतील, ताई तुम्ही या, 8 दिवसाने या, 10 दिवसाने या, पण तुम्ही आल्यानंतर आम्ही तुमच्याकडेच येऊ. असे माझे कस्टमर्स आहे. त्याच्यामुळे कसं असतं, की एक विश्वास हा तयार होऊन जातो आपल्याला, कस्टमरचा सुद्धा आणि कस्टमरला आपला सुद्धा. ओके. तर हे बघा, आता हे जे मोरयाचे ड्रेस शिवलेले आहे, तर ज्यांना पाहिजे असतील त्यांनी WhatsAppला मी माझा नंबर जो आहे तो तुम्हाला शेअर करेलच आणि तुम्ही WhatsAppला तुम्ही मला इन्क्वायरी करू शकता या ड्रेसेससाठी. ओके. तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आता हे जे पूर्ण पॅकअप केलेलं आहे आपण, मागची साईड, पुढची साईड हे दोन्हीच्या दोन्ही शोल्डर टचअप करून घेतलेलं आहे. तसंच आपल्याला फक्त फिटिंग करायची आहे आणि खरंच सांगते हे खूप सोपं आहे. अहो, ज्यांना येत नाही थोडं काही, जर समजा आता एक कोणीतरी म्हणजे कमी शिकलेली किंवा काही अशी घरगुती बाई आहे, जसं आपण म्हणतो की गृहिणी आहे, तर त्यासुद्धा हे काम करू शकता. अक्षरशः खूप डिग्र्या घेतलेल्या सुद्धा बायका शिवणकाम करत आहे आणि घरामध्ये बसून पैसा कमवत आहे. आता असं काही नाही की माझं शिक्षण झालेलं नाही, माझं तर MSc ऑर्गॅनिक झालेलं आहे, पण मला या कामामध्ये आधीपासून इंटरेस्ट होता आणि मी हे काम कधीच सोडणार नाही. कारण परिस्थितीसाठी, जेव्हा आमची परिस्थिती खूप तडजोडची होती आणि खूप बिकट परिस्थिती होती, त्यावेळेस ह्या मशीनच्या कामाने मला माझ्या शिक्षणाला, माझ्या बहिणींच्या शिक्षणाला खूप खूप मदत केलेली आहे. त्याच्यामुळे मी हे काम कधीच विसरू शकत नाही आणि जरी विसरायला गेली तरी ते काम मला विसरत नाही, अशी गोष्ट आहे. म्हणजे कोणी ना कोणी कस्टमर येऊनच जातं की ते मला म्हणतात, ताई आता हे करून देते का, ते करून देते का. म्हणजे मी जरी विसरली काम तरी माझं काम मला विसरत नाही, असं माझं म्हणणं आहे. कारण मी खूप मनापासून माझ्या कामावरती आधीपासून प्रेम केलेलं आहे आणि ते करतच राहणार आहे. आता घरची परिस्थिती काहीही असो आणि कशीही असो, मी माझं काम कधीही सोडलेलं नाही आणि थोड्या वेळासाठी आपल्याला वाटतं की काय आपण आयुष्यभर कामच करत राहू. पण या कामामुळे मेंटल हेल्थसुद्धा आपली चांगली असते आणि सर्व काही चांगलं असतं. तर आता भरपूर बोलणं झालं. आता मला असं वाटतं की तुम्ही थोडंफार अंडरस्टँडिंग करून घ्या आणि ज्यांना करायचं असेल काहीतरी आयुष्यामध्ये करून दाखवायचं असेल, मला तरी वाटतं की माझं इन्स्पिरेशन घेणारे भरपूर आहे
माझे जे व्ह्यूवर्स आहेत ते पण मला माझ्याशी बोलत नाही आणि कॉमेंटसुद्धा करत नाही. पण मला असे आहे की कधी ना कधी माझे जे व्ह्यूवर्स आहे आणि ज्यांनी पहिल्यापासून माझी जर्नी बघितलेली आहे ते नक्की मला कॉमेंट करतील आणि नक्की सांगतील की हो ताई, तू खरंच सांगते आहे. अक्षरशः ज्यावेळेस ₹5 आणि ₹7 ब्लाऊज होतं त्यावेळेसपासून मी शिकलेली आहे आणि आतापर्यंत आता ₹500 आणि ₹700 शिलाई आहे. तर आतापर्यंत मी ब्लाऊज कंटिन्यू शिवत आहे. म्हणजे आज 19 वर्ष पूर्ण झालेले आहे माझे शिवणकामासाठी आणि तरी पण मी ते काम कंटिन्यू करत आहे. पण मधला काळ असा गेला की मी घेतलेलं नाही ते काम आणि करत पण नाही. पण आता मला फक्त आणि फक्त YouTubeसाठी हे काम करायचं आहे आणि याच्यावरती क्लासेस, बेसिक, ॲडव्हान्स, प्रोफेशनल असे क्लासेस टप्प्याटप्प्याने, थोड्या टप्प्याटप्प्याने मला टाकायचे आहे आणि यासाठी मला खूप 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 काही करायचं आहे. तर तुमचा असाच सपोर्ट राहिला तर बेसिकपासून तर ॲडव्हान्सपर्यंत सर्वचे सर्व शिवण क्लासचे आणि फॅशन डिझायनिंगमध्ये जे जे टॉपिक्स येतात ते सर्वचे सर्व मी तुम्हाला नक्की शिकवेल. आणि त्याच्यानंतर येतं आपलं पार्लरचं. तर पार्लरमध्ये बेसिक, ॲडव्हान्स आणि प्रोफेशनल लेव्हलचं जे काम आहे ते सर्व मी तुम्हाला शिकवणार आहे. फक्त थोडे दिवसासाठी, थोड्या टायमासाठी शांतता घ्या. बाकी एकदम छान आणि सुंदर तुम्हाला शिकवलं जाईल. लाईव्ह क्लासेस पण घेतले जातील, पोस्टमध्ये पण येईल Instagramच्या, YouTubeच्या आणि Facebookच्या आणि त्याच्यानंतर आपल्या YouTubeला तर मी लाईव्ह येतच असते. ओके. तर लाईव्ह 10 वाजता येत असते, तर नक्की बघा. आणि मोरयाचा ड्रेसच्या वरचं पोलकं कसं तयार झालेलं आहे तर नक्की 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 सांगा. ओके. तर जय श्री स्वामीनारायण. थँक्स फॉर वॉचिंग. जय श्री स्वामीनारायण. थँक्यू.